नमस्कार मंडळी, आज मी बनवलं आहे आपल्या टिपिकल आगरी पद्धतीने घोळीच्या मावऱ्याचं कालवण। आपल्या घरगुती साहित्यापासूनच तयार झालेले हे घोळीच्या मावऱ्याचं अगदी चविष्ट असे कालवण आहे। रेसिपी एकदम सोपी आहे। त्याचबरोबर मी आज तुम्हाला कुरकुरीत मांदेली फ्राय दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीकडे। स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन रेसिपीमध्ये। इथे मी अशा प्रकारचे घोळ माशाचे तुकडे घेतलेले आहेत। वाटण्यासाठी मी पाव वाटी खोबरं घेतलंय, ओलं खोबरं। 7-8 लसणाच्या पाकळ्या मी वाटण्यासाठी वापरणार आहे। 1 इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर घेतली आहे। हा लसूण मी फोडणीला ठेचून घालणार आहे। गरम मसाला घेतलाय, आगरी स्पेशल आपला घरगुती मसाला घेतलाय। हळद घेतली आहे 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला घेतलाय, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। चिंचेचा कोळ घेतलेला आहे आपल्या कालवणासाठी। आता हे जे वाटण आहे ना, ते आपण मिक्सर मध्ये छान मस्तपैकी बारीक वाटून घेऊया। घोळीची मच्छी ना थोडी सॉफ्ट असते, ती लगेच शिजून जाते आणि चविष्ट तर एकदम फार असते। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केलीत ना तर एकदम उत्कृष्ट चव येते। आपल्या आगरी पद्धतीची ही रेसिपी आहे आणि खूप छान बनते। आता ह्या वाटणात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपली पेस्ट एकदम छान बारीक होऊन जाते। आता आपलं वाटण वाटून झालेलं आहे छान मस्त। आपण आता कालवणाला फोडणी घालून घेऊया। ह्या कालवणात मी 2 चमचे मोठे तेल घालते। तेल तापलं की त्यात लसणाच्या पाकळ्या ज्या ठेचून टाकलेल्या आहेत त्या घालते। थोडं परतते आणि लाल झालं ना लसूण अशा प्रकारे, तर हळद घातली 1 चमचा, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातली आहे आणि आपला 2 चमचे आगरी स्पेशल घरगुती मसाला घातलाय। ते मस्त सर्व एकजीव करून घेऊया। त्यात मी आता वरून वाटलेलं जे वाटण आहे बारीक मस्तपैकी ते घालते आणि छान परतून घेते। अशा प्रकारे छान परतून घ्यायचं आहे वाटण। हे बघा आपलं छान मस्त परतून झालेलं आहे वाटण। आता त्यात मी पाणी घालते आणि हे जे कालवण आहे ना ते छान मस्तपैकी उकळून घ्यायचं आहे शिजेपर्यंत, कारण मच्छी लगेच टाकायची नाही आहे। मी आधी सांगितल्याप्रमाणे घोळीची मच्छी लगेच शिजून जाते, त्याच्यासाठी ती पूर्ण उकळून कालवण जेव्हा शिजतं ना त्याच्यानंतर घोळीची मच्छी टाकायची आहे, ती लगेच शिजून जाते, सॉफ्ट होते ती। तर कालवणाला आपण उकळी आणून देऊया। मग आपल्या कालवणाला छान उकळी आली, मस्त सुगंध सुटलेला आहे कालवणाचा। आता मी त्यात मच्छी सोडते। अशा प्रकारे सर्व सोडून द्यायची आहे मच्छी कालवणात। चवीपुरतं मी मीठ घालते त्यात। आता कालवण 5 ते 7 मिनिटच उकळून द्यायचं आहे। जास्त हलवायचं नाही कालवण आपण मच्छी टाकल्यावरती, नाहीतर मग ते मच्छीचे तुकडे पडतात। आपल्या या कालवणाला जास्त वेळ नाही लागत, खूप लवकर बनतं कालवण। आपली मच्छी शिजली की त्यात आपण आता चिंचेचा कोळ घातलेला आहे। पुन्हा एक उकळी काढून घेऊया, तर आपलं कालवण लगेच रेडी होऊन जाईल। मस्त छान आंबट आंबट असा सुगंध सुटला आहे आणि घोळीच्या माशाची चव अप्रतिम असते। तुम्ही नक्की एकदा तरी करून पहा। अशा पद्धतीने जर तुम्ही कराल ना तर तुमचं अप्रतिम कालवण होईल। तर वरून शेवटी मी थोडासा गरम मसाला घातला, अर्धा चमचा।
तर मस्तपैकी चमचमीत तयार झालेलं आहे आगरी पद्धतीने घोळीच्या मावऱ्याचं कालवण. बघा मस्त किती सुगंध इतका मस्त सुटलेला आहे. चव पण अप्रतिम झालेली असणार. आपल्याच घरातल्या साहित्यापासून तयार झालेले हे घोळीच्या मावऱ्याचं अगदी चविष्ट असं कालवण आहे. तुम्हीही करू शकता, घरातलंच सामान आहे. नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या दुसऱ्या रेसिपीला. इथे मी मांदेली घेतलेली आहे, स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे. अर्धा लिंबू घेतलेला आहे. तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हळद घेतली 1 चमचा. 1 चमचा आपला घरगुती आगरी स्पेशल मसाला घेतला आहे. लसूण घेतला आहे चेचलेला आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. खूप कमी साहित्यापासून ही आपण बनवणार आहोत कुरकुरीत मांदेली फ्राय. मस्त ढाबा स्टाईलमध्ये जसं मिळते ना त्याच प्रकारची आपल्याला आज बनवायची आहे. सर्वप्रथम आपण मांदेलीला मीठ लावून घेऊया. हळद घालूया मॅरिनेशनसाठी. मसाला घालूया 1 चमचा आणि वरून मस्तपैकी लिंबू पिळून घेऊया. लिंबूने खूप छान चव येते मांदेलीला. तुम्ही आगाळही वापरू शकता किंवा चिंचही वापरू शकता. तर मस्त मिक्स करून घेऊन आपण हे मांदेली 10 ते 15 मिनटं आपण साईडला ठेवणार आहोत. आता आपण तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं हळद, मीठ आणि मसाला घालून घेणार आहोत, म्हणजे पिठाला पण एक चव येते. मस्त मिक्स करून घ्यायचं आहे ते. एका साईडला आपण गॅस ऑन करून तवा तापत ठेवूया. तेल घातलंय त्यात. आता आपण मांदेलीला पीठ लावून घेऊया तांदळाचं. अशा प्रकारे सर्व पीठ आपण कोटिंग लावून घेऊया. तांदळाच्या पिठामुळे ना मांदेली एकदम मस्त कुरकुरीत फ्राय होते. अशा प्रकारे आपण सर्व मांदेलींना हे कोटिंग लावून घेतलेलं आहे. तेल पण आपलं छान मस्तपैकी गरम झालेलं आहे. त्यात मी आपला ठेचलेला लसूण घातलेला आहे आणि आता त्यात मी मांदेली सोडणार आहे एक एक करून. तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मध्यम आचेवरती मांदेली मस्तपैकी कुरकुरीत फ्राय करायची आहे. जर तुम्ही तेल कमी तापलं तर ती मांदेली चिटकू शकते तव्याला. अशा प्रकारे आपण दोन्ही साईडने मस्तपैकी कुरकुरीत छान फ्राय करून घ्यायची आहे आणि अशी कुरकुरीत मांदेली जेवणासोबत अप्रतिम लागते, एकदम मस्त. बघा कशी तयार झालेली आहे आपली मस्तपैकी कुरकुरीत ढाबा स्टाईल मांदेली. चला मंडळी, दोन्ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.